यानंतरची बातमी आहे राज ठाकरेंनी दिलेल्या खळखट्याच्या इशाऱ्याची। रायगड, शिवनेरी, राजगडावर पर्यटनाची नमो टुरिझम सेंटर सुरू करण्यावरून राज ठाकरेंनी सरकारला थेट इशारा दिलाय। शिवरायांच्या किल्ल्यांवर दुसरं कुणाचंही नाव चालणार नाही, नमो टुरिझम सेंटर सुरू केले तर फोडून टाकू असा इशारा राज ठाकरेंनी सरकारला दिलाय। त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेने देखील राज ठाकरेंवर जोरदार पलटवार केलाय। सत्ता असो नसो, वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही, कुठेही नाही, उभं केलं की फोडून टाकणार। मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची। राज्यातल्या गडकिल्ल्यांच्या परिसरात नमो टुरिझम सेंटर उभारल्यास खळखट्या करण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिलाय। गडकिल्ल्यांच्या परिसरात नरेंद्र मोदींच्या नावानं असे सेंटर उभारणं म्हणजे लाचारी आहे असा आरोपही त्यांनी केला। राज ठाकरे यांनी नमो सेंटरच्या माध्यमातून थेट सरकारलाच आव्हान दिलंय। नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत आणि त्याची केंद्र काय, त्याचं नाव काय दिलंय, नमो केंद्र, नमो टुरिझम सेंटर्स। ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत? शिवनेरीवर, रायगडावर, राजगडावर, जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे, इथे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत। मी आत्ता सांगतोय, सत्ता असो नसो, वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही, कुठेही नाही, उभं केलं की फोडून टाकणार। मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची। बरं, हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे। इथपर्यंत हे कशात येतं? ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू। राज ठाकरे यांच्या या भूमिकेला मनोज जरांगे पाटलांनीही पाठिंबा दिला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या परिसरात टुरिझम सेंटर उभारण्यास विरोध असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। जो किल्ला असन किंवा जे तीर्थक्षेत्र असेल किंवा कुठलं देवस्थान असेल, कुठलं संस्थान असेल, त्या संस्थानाच्या नावानं माहिती केंद्र करावं। कोणाच्या नावाने करण्याची काहीही गरज नाही। त्यांचं काम चांगलं आहे ते ठीक आहे, पण याचा अर्थ कुठल्या पर्यटनाला, देवस्थानाला, एखाद्या तीर्थक्षेत्राला त्यांचं नाव देऊन ते माहिती केंद्र उघडं करावं म्हणजे एक प्रकारे त्या देवस्थानाचा, त्या गड किल्ल्याचा अवमान आहे। त्या गडाचंच नाव द्या ना माहिती केंद्र म्हणून, किंवा त्या तीर्थक्षेत्राचं द्या ना। याला खरंच विरोध आहे। राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेनं शिवसेना चवताळून उठली आहे। राज ठाकरे राजकीय पोळी भाजण्यासाठी असे आरोप करतायत असा टोला शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी लगावला। तर राज ठाकरेंनी महाविकास आघाडीत आपलं स्थान शोधावं, शिवसेनेला मुख्यमंत्री पदाची हाव सुटली नाही असा पलटवार संजय शिरसाटांनी केला। शिंदेंना लाचार म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या लाचारीकडे पाहावं असा खोचक टोला आमदार निलेश राणे यांनी लगावलाय। किल्ल्यांवर असं कुठंही आम्ही वेगळं पर्यटन स्थळ किल्ल्यांवर करत नाही, पण किल्ला परिसरात त्यांच्या पायथ्याशी आम्ही हे करतोय। केवळ राज ठाकरे हे आता कुठलं न कुठलं निमित्त साधून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यावर, एकनाथजी शिंदे साहेबांच्यावर टीका करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतायत। त्यामुळे स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी राज ठाकरे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांवर अशा पद्धतीचे जे आरोप करतायत ते धादांत चुकीचे आहेत, अपुऱ्या माहितीच्या आधारे आहेत। महाविकास आघाडी आता कोणत्या नेमक्या दिशेला जाईल, त्याच्यात तुमचं स्थान कुठे असेल हे बघा। एकनाथ शिंदे काय करतात? सत्ता पाहिजे असती तर आजही आम्ही जिद्दीने सत्ता मिळवू शकलो असतो। सत्तेमध्ये आम्ही आहोत आणि समाधानी आहोत। मुख्यमंत्र्याची खुर्ची ही आमच्यासाठी महत्वाची नव्हती, आम्हाला शिवसेना वाचवणं हे महत्वाचं होतं। म्हणून जे काम आम्ही हाती घेतलंय ते पूर्ण केल्याचा अभिमान आम्हाला आहे। लाचारीबद्दल जर बघायला गेलं तर त्यांनी स्वतःच्या भावाकडे बघितलं पाहिजे। त्यांच्यापेक्षा मोठा लाचार कोणच नाही महाराष्ट्रात।
लक्षात म्हणून आपण दुसऱ्यावर बोट जेव्हा दाखवतो तर आपल्या दिशेने किती बोट आहेत हे पण बघितलं पाहिजे की गड किल्ल्यांवर आम्हाला ह्या गोष्टी आम्हाला आवडत नाही किंवा नको ते मान्य करू, कुठेतरी ती ऍडजस्टमेंट होऊ शकते. पण डायरेक्ट तुम्ही कोणाच्या तरी मुख्यमंत्री पदावर जाल म्हणजे तुम्ही राजकारण करताय ना महाराजांच्या नावावर. भाजपनं राज ठाकरेंच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. कोणत्याही गडकिल्ल्यांची नावं बदलली जाणार नाहीत. पर्यटकांच्या सोयीसाठी तशी सेंटर उभारणार असल्याचं भाजपनं म्हटलंय. तर निवडणुकीच्या तोंडावर असले मुद्दे मुद्दाम उकरून काढले जातात असा आरोप शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनी केलाय. कसं आहे, जर एक छत्रपतींचा विषय कुठेतरी काढल्याशिवाय निवडणुका सुद्धा म्हणजे मुद्दा पण मिळत नाही लोकांना. त्यामुळे ते आता गड किल्ल्यांवर नमो आपलं हे उभं केलं, सेंटर उभं केलं. पण त्याची माहिती तरी घ्यावी किंवा ते नमो सेंटर जे उभं राहतं ते काय आहे, त्याच्यामधनं काय होणार आहे, काय येणाऱ्या तिथं शिवभक्तांना सुविधा वगैरे मिळेल, ते काय असेल त्याची माहिती घ्यावी आणि मग विरोध करावा. नुसतं निवडणुका यायला लागल्यात म्हणून विरोधाला विरोध हा नेते मंडळींनी करू नये. किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचं आणि वैभवाचं प्रतीक आहे. कुठेही या गड किल्ल्यांचं नाव बदललेलं जात नाही. उलट या टुरिझम सेंटरच्या माध्यमातून हे गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचं वैभव सर्वसामान्य माणसाला बघायला मिळावं यासाठी सुविधा देण्यासाठी हे पर्यटन केंद्र उभारली जात आहेत. हे पर्यटन केंद्र उभारली म्हणजे लगेच गड किल्ल्यांची नावं बदलली असं अजिबात होत नाही. मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला, त्यांच्याच नावाने जे नमो पर्यटन केंद्र आहेत ते आता गड किल्ल्यांवरचे फोडण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिलेले आहेत. नाही, ते अनेक प्रकारचे अशा काय काय प्रक्षोभक स्टेटमेंट्स करत असतात आणि मला असं वाटतं की ते एंटरटेनर आणि मिमिक्री आर्टिस्ट जास्त आणि राजकीय नेते कमी आहेत. राज ठाकरेंनी नमो सेंटरला विरोध केला. निवडणुकीच्या तोंडावर सरकार हा मुद्दा प्रतिष्ठेचा करणार यात शंका नाही. नमो सेंटरवरनं राज ठाकरे विरुद्ध महायुती सरकार असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.